नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. धरणामधील गाळ काढताना शेतकऱ्यांचा होणारा विरोध लक्षात घेऊन जिल्ह्यातील मोठी धरणे, बंधारे व पाझर तलावांच्या चतुःसीमा निश्चित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी तलाठ्यांना दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रकल्पाचे मोजमाप होणार असून सीमांकित भागातूनच गाळ काढण्यास परवानगी मिळणार आहे. राज्य शासनाचा गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 40 धरणे, बंधारे व पाझर तलावांमधील गाळ काढण्यात येणार आहे. गंगापूर धरणापासून मंगळवारी दिनांक 16 या अभियानास प्रारंभ झाला. यावेळी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले. जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले की गाळ काढण्याबरोबरच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जमिनीची होणारी धूप थांबवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. या दोन्ही उपक्रमांना नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला तर कायमस्वरूपी परवानगी कशी देता येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेच्या माध्यमातून पुढील 2 महिने गाळ काढण्यात येणार आहे. त्यासाठी संस्थांना तातडीने परवानगी देण्यात येईल. पण धरणांमधून कुठल्या भागातून किती गाळ काढायचा याविषयी चतुःसीमा निश्चित करून दिल्या जातील. धरणाशेजारील शेतकऱ्यांची अडचण निर्माण होऊ नये या दृष्टीने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. वृत्तसंकलन विभाग, महाराष्ट्र आवाज, नाशिक.